जयंत सर, एक मिनिट थांबा. हो जयंत सर, तुम्ही तर तुमचा रुमालच विसरलात. लकी चार्म आहे ना हा तुमचा. विसरलात कसं? या रुमालाने खूप जणांना गप्प केलंय मी, म्हणजे लकीच म्हणावं लागेल. काय त्या रुमालाकडे असे का पाहताय? थँक्यू जानू, तू माझा लकी चार्म आहेस आणि आता मला तूच रुमाल आणून दिलायस, त्यामुळे हा दिवस ऑलरेडी लकी झालेला आहे. पण जानू, I don't know. खरं सांगू तर मला बऱ्याच दिवसांपासून असं वाटतंय की मी तुला नीट भेटलोच नाहीये. असं वाटतं की कॉन्स्टंटली काहीतरी मिसिंग आहे. म्हणजे जानू, मी काल घरी आल्यापासून ऑब्झर्व करतोय, तू चेंज झाल्यासारखी वाटतेस. म्हणजे असं वाटतं की माझ्यासमोर ही ही वेगळीच जानू आहे. मी सांगू तुम्हाला असं का वाटतंय? जयंत सर, काल रात्रभर तुम्ही माझ्याकडे बघत बसलात. मग मी सकाळी उठल्यानंतर माझ्यासाठी छान अशी कॉफी केलीत, माझ्यासाठी मस्त असा ब्रेकफास्ट केलात. पण हे एवढं सगळं करून पण तुमचं मन नाही भरलंय. आता पुढचे काही दिवस आपण ॲब्सोल्युटली एकमेकांना भेटणार नाही आहोत, म्हणून तुम्ही मला ऑलरेडी मिस करताय ना. आणि म्हणूनच तुम्हाला मी चेंज झाल्यासारखी वाटते. पण मी तुम्हाला एक सांगू का, आपण इतक्या छान मेमरीज क्रिएट केल्यात ना की पुढचे काही दिवस आपले छानच जाणार आहेत त्या मेमरीज बरोबर. ओके, आय सो विश मी तुला सोबत घेऊन जाऊ शकलो असतो. म्हणजे तसं बघितलं तर यू आर ऑफिशियली पार्ट ऑफ द कंपनी ना, पण कोणाशीच फॉर्मल इंट्रोडक्शन झालेलं नाही आणि मलाही सगळ्या गोष्टी पटपट वाइंड अप करायच्या आहेत. तुला सोबत घेऊन गेलो तर मी कामात इतका बिझी असेल की तुला वेळच देता येणार नाही. तेव्हाही मला त्रास झाला असता. जयंत सर, आय कॅन टोटली अंडरस्टँड दिस, बट डोंट वरी. तुम्ही निर्धास्त मनाने जा, अजिबात माझी काळजी करू नका. पाहिला बाय. तू मला बाहेर सी ऑफ करायला नाही येणार आहेस? आय एम सो सॉरी जयंत सर, मी नाही करू शकत तुम्हाला सी ऑफ. म्हणजे मी तुम्हाला असं माझ्यापासून लांब जाताना बघूच शकत नाही. फायनली गेला. जानू, आता अजिबात वेळ वाया घालू नकोस, कामाला लाग. यशस्वी होऊन यायचंय, कळलं काय? भावना, हे बघ, स्वतःची काळजी घ्यायची आणि कामामध्ये स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. हा, तुला खाऊचा डबा दिलाय, मध्ये मध्ये खात जा. हो. नमस्कार करते. सुखी राहा. निलांबरी, ऐक, सावकाश. हळू. थांब, चलती. भावना, यामध्ये सरबत, ताक, पाण्याच्या बॉटल, फर्स्ट एड बॉक्स, ORS ठेवलंय. मध्ये मध्ये ताक सरबत घेत जा. आणि हो, काळजी घे स्वतःची आणि सिद्धूची पण. सिद्धू, भावना, सगळे डॉक्युमेंट्स घेतले का? हो पप्पा, सगळं चेक केलं, टेन्शन घेऊ नका. आनंदी, नीट राहायचं हा आजीकडे. त्रास द्यायचा नाही आजीला अजिबात. नाही, तसा गुंड्या आमचा शाणाच आहे, कोणाला त्रास देत नाही. हो की नाही? सिद्धू बाबा, तू काहीतरी मस्त घेऊन ये माझ्यासाठी. तुझ्यासाठी ना मी 2 गोष्टी आणणार आहे. एक मस्त असं गिफ्ट आणि दुसरं भावनाई आणि बेबी. त्यांना त्रास द्यायचा नाही. ओके मॅडम, नाही देणार. बस. चला, येतो. बाय. बाय.
आई, खरं तर याआधी आनंदीला बरेचदा तुमच्याकडे सोडून गेली आहे मी, पण आज ना मला खरंच खूप अस्वस्थ वाटतंय. म्हणजे असं ना कसं तरीच होतंय मला. भावना, तू पहिल्यांदा इतकी लांब जातेस म्हणून तुला इतकं टेन्शन होतंय. आपण बैठक झाली ना की लगेच परत येणार आहोत, नको काळजी करूस. चला, गाडी तयार आहे, निघायला पाहिजे. हो हो हो, चला. बाय आनंदी. चला. येते. सिद्धू काळजी घे हा. गेले. भावना, तुलाच काय, मला सुद्धा खूप अस्वस्थ वाटतंय. काय ग, काय झालं तुला? आई, मला का कुणास ठाऊक सकाळपासून खूप असं अस्वस्थ वाटतंय. आपण मंदिरात जाऊन येऊया का? म्हणजे तिथे जरा शांत तरी वाटेल. ठीक आहे जाऊया. जे काय मी पण बरेच दिवस झाले देवळात गेली नाहीये, जाऊया त्या निमित्तानं. चला, मी सोडतो तुम्हाला. आनंदी, तू पण चल बेटा सोबत. नाही, वेंकी मम्मा मला पिकअप करायला येणार आहे. बरं ठीक आहे, पण हे बघ बाळा, तो येईपर्यंत तू बाहेर कुठेही जाऊ नकोस हा. अधिराज, मी आले 2 मिनिटात. आलेच आहे. तो आवर तोपर्यंत मी बस. हो. जा जा, मंदिरात जा, जिथे जायचं तिथे जा. पण मी जे संकट या घरावर आणणार आहे ना, ते आता कोणीच थांबवू शकत नाही. आई, जयंत तुमच्यावर चिडणार आहे बरं. का ग? कारण त्याने दिलेल्या गिफ्टचा तुम्ही वापरच करत नाही आहात, म्हणून तुमच्याकडनं चुका होत आहेत. काय चुकले ग? आई, ही साळवी काकूंची ऑर्डर आहे आणि ती गजानन स्टोअरची. दोन्ही ऑर्डरची तुम्ही आदलाबदल केली. अगं बाई, खरंच की ग. तेव्हा आता ही ऑर्डर त्या स्टोअर मध्ये गेली असती तर पुन्हा काही त्यांनी ऑर्डर दिली नसती आपल्याला. किती नुकसान झालं असतं. बरं झालं तुझं लक्ष गेलं. तर म्हणूनच तर जयंतने आपल्याला त्या स्टिकरच्या चिठ्ठ्या दिल्या होत्या ना, त्याच्यावर सगळं लिहून ठेवूयात. त्या रंगीतवाल्या ना बाई विसरत थांबतात आणते. अगदी हाताशीच ठेवले होते. हे घे, तू लिहायला घे. हे इथे चिकटवते आई. हा आई, हे माझ्या अक्षरांमध्ये छान नाही दिसत आहे. तुम्हीच लिहिता का? आई, काय झालं? एवढं अस्वस्थ का वाटतंय? अचानक डोळा फडफडायला लागलाय ग. आई, नका ना एवढा विचार करू. अगं, का कोणास ठाऊक असं अचानक फडफडायला लागलाय. अशुभाची चाहूल तर नसेल नाही? आई, आता तुम्ही अति विचार करताय. हा, असं काही अशुभ घडणार नाही. धडधडायला लागलाय ग अचानक. आणि आपली सगळी माणसं पण घराच्या बाहेर आहेत बघ ना. हे कामानिमित्त बाहेर गेले. जानू तिच्या घरी एकटी आहे. जयंतराव इथे नाही आहेत ना. आणि भावना, सिद्धू ते पण प्रचारासाठी कुठेतरी दूर गेले आहेत. आई, नका एवढी काळजी करू. उगाच टेन्शन घेताय तुम्ही. मी तुमच्यासाठी छान सरबत करून आणू का? हा, बरं वाटेल तुम्हाला. आणतेच. देवा, माझी सगळी माणसं सुखरूप असू दे.